हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजी. या लेक्चरपासून आपण रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हा नवीन टॉपिक चालू करणार आहोत. त्याचबरोबर या टॉपिकवरती कशा प्रकारे MCQ विचारले जाऊ शकतात तेही आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, हा टॉपिक MHT CET साठी पण इम्पॉर्टंट आहे. त्या CET साठी कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात तेही आपण ह्या लेक्चरच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, सुरू करूया आपण आता. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर क्लास 11th बायोलॉजीमधील हा टॉपिक आपण पाहणार आहोत. मग आता रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय असतं? ब्रिदिंग इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेशन. ब्रिदिंग हा एक रेस्पिरेशनचा पार्ट आहे की त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस होत असतं. गॅसेस एक्सचेंज म्हणजे नेमकं काय असतं? तर दॅट इज द इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. त्याला आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस असं म्हणतोय. बघा, रेस्पिरेशनमध्ये आणि ब्रिदिंगमध्ये थोडा डिफरन्स आहे. दोघांमध्ये पण गॅसेस एक्सचेंज होत असतं, पण ब्रिदिंग म्हणजे काय? दॅट इज द इनहेलेशन ऑफ O2 अँड एक्सहेलेशन ऑफ CO2. आता रेस्पिरेशन हे दोन टाईपमध्ये होत असतं. त्यामध्ये पहिला टाईप आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरा आहे ते सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. आता हे काय आहे ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. पहिला बघा, बॉडी लेवल रेस्पिरेशन. यामध्ये काय होत असतं? तर आपल्या बॉडीमध्ये सराउंडिंग एन्व्हायरमेंटमधून हे गॅसेसचं एक्सचेंज होत असतं. म्हणजे एन्व्हायरमेंटमधून O2 बॉडीच्या आतमध्ये घेणे आणि CO2 एक्सेल करणे. ओके. त्याचबरोबर आपल्या लंग्समधून, ठीक आहे, लंग्समधून अल्व्हिओलाई मार्फत ब्लड कॅपिलरीमध्ये, ओके, लक्षात घ्या, इट इज द ब्लड कॅपिलरी. ओके. ब्लड कॅपिलरीमधून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं एक्सचेंज होणे, त्याला आपण म्हणतोय बॉडी लेवल रेस्पिरेशन. लक्षात घ्या, बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय असतं? दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड बॉडी. बॉडीमध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसेसचं एक्सचेंज होतं, याला आपण म्हणतोय बॉडी लेवल रेस्पिरेशन. बघा, त्यानंतर काय होत असतं? एन्व्हायरमेंटमधून आपल्या लंग्समध्ये O2 येणार आहे. हा O2 विथ द हेल्प ऑफ ब्लड कॅपिलरी आपल्या ब्लड व्हेसलमध्ये जाणार आहे आणि ब्लड कॅपिलरीमधून तो आपल्या सेल्समध्ये O2 हा कॅरी होणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे गॅसेसचं एक्सचेंज आपल्या बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये होत असतं. नेक्स्ट रेस्पिरेशनचा जो टाईप आहे तो आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. ठीक आहे. आता सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय असतं ते आपण लक्षात घेऊ. सेल्युलर लेवल रेस्पिरेशनमध्ये आपल्या सेलमध्ये हे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन होत असतं. त्यामध्ये आपल्या बॉडीमधील जे काय फूड स्टफ आहे, ओके, फूड स्टफ जे असतं त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्याला आपण म्हणतो सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. कन्सेप्ट लक्षात घ्या. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर या टॉपिकला आपण सुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन हे बघत आहोत की व्हॉट इज ब्रिदिंग अँड व्हॉट इज रेस्पिरेशन. ब्रिदिंगमध्येच मी तुम्हाला सांगितलं की दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन एन्व्हायरमेंट अँड बॉडी. एन्व्हायरमेंटमधून बॉडीमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि बॉडीमधून कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकतो. त्यामध्ये लंग्स इन्व्हॉल्व असतात. लंग्समध्ये O2 जेव्हा येतो तो लंग्स विथ द हेल्प ऑफ अल्व्हिओलाई आपल्या ब्लड कॅपिलरीमध्ये तो मिक्स होतो. ब्लड कॅपिलरीमधून तो आपल्या प्रत्येक बॉडीमधील प्रत्येक सेलमध्ये हा O2 जाणार आहे. त्याला आपण म्हणतोय बॉडी लेवल रेस्पिरेशन. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. यामध्ये काय होत असतं? मी तुम्हाला सांगितलं की सेलमध्ये सेल्युलर लेवल रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन द सेल. ओके. सेलच्या सायटोप्लाझममध्ये आणि सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन टेक्स प्लेस होत असतं. आता ते नेमकं काय असतं ते आपण क्लिअर करू. इथपर्यंत हा छोटासा पॉईंट कळाला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट पॉईंटाला आपण सुरुवात करू. बघा, सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय असतं ते आपण लक्षात घेऊ. आता सेल्युलर लेवल रेस्पिरेशनमध्ये मी पहिल्यांदा आणि बेसिक सिंपल कन्सेप्ट सांगितले तुम्हाला की ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ. ओके, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ फूड. आपण जे फूड पार्टिकल खाल्लेलं असतं त्याचं ऑक्सिडेशन होणे म्हणजे त्याला आपण म्हणतोय सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. मग ह्या फूड स्टफमध्ये आपण काय काय खाल्लेलं असतं? तर त्याच्यामध्ये प्रायमरी मॉलिक्यूल किंवा एनर्जीसाठी प्राईम मॉलिक्यूल जो आहे तो आहे कार्बोहायड्रेट. ठीक आहे, कार्बोहायड्रेट. देन येत असतात ते प्रोटीन.
ओके, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि थर्ड वन तुमच्या लक्षात आला असेल तोच आहे तो लिपिड. प्रो कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड ह्याला आपण म्हणतोय फूड स्टफ. याचं ऑक्सिडेशन होणं म्हणजेच त्याला आपण म्हणतोय सेल्युलार रेस्पिरेशन. ओके, सेल्युलार रेस्पिरेशनची कन्सेप्ट लक्षात घ्या की कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड यांचं ऑक्सिडेशन म्हणजेच यांचं ब्रेकडाऊन ते होत असतं आपल्या सेल सायटोप्लाझममध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, हा लक्षात घ्या पॉईंट. आता मायटोकॉन्ड्रिया अँड सेल सायटोप्लाझम या ठिकाणी ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ होत असतं. नेमकं काय होत असतं ते आपण लक्षात घेऊ. आता या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या की सायटोप्लाझममध्ये जेव्हा ऑक्सिजन येणार आहे, ठीक आहे, या सायटोप्लाझममध्ये जेव्हा ऑक्सिजन येत असतोय त्यावेळेस इथं जो काय मॉलिक्यूल किंवा इथं जे काय फूड पार्टिकल प्रेझेंट आहेत त्याचं ते सायक्लिक ब्रेकडाऊन करतात. सपोज की आता इथं ग्लुकोज प्रेझेंट आहे, ह्या ग्लुकोजचं ते ब्रेकडाऊन करतात. आता कशा पद्धतीने ब्रेकडाऊन करतात ते आपण पुढच्या पॉईंट्समध्ये हे पाहणार आहोत. तुम्ही फक्त इथपर्यंत लक्षात घ्या की सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय असतं. दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ. ते होत असतं सेल सायटोप्लाझममध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, आपण ॲरोबिक रेस्पिरेशन बघत आहोत. हे ह्या दोन पॉईंटमध्ये ह्या दोन ठिकाणी सेल्युलर लेवल रेस्पिरेशन हे टेक्स प्लेस होत असतं. मग आता हे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ हे होऊन काय होत असतं तर याच्यापासून ATPचं फॉर्मेशन हे होत असतं. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. ATP फॉर्मेशन म्हणजे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन होऊन आपल्या बॉडीमध्ये ATPचं सिंथेसिस हे केलं जातं. आपल्या सेल सायटोप्लाझममध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये या दोघांमध्ये ATP सिंथेसिस हे होत असतात. मग आता ATP म्हणजे काय आहे तर आपण क्लास 10th ही थोडीफार प्रोसेस बघितली होती. ATP म्हणजे काय असतं तर आपल्या बॉडीमधील म्हणजे जे काय सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामधील एनर्जी मॉलिक्यूल म्हणून ओळखला जातोय. ओके, ATP इज द एनर्जी करन्सी. आपल्या बॉडीमधील किंवा सेल्युलर ऑर्गॅनिझममधील एनर्जी आहे, ती एनर्जी आपण फूड स्टफपासून तयार केलेली आहे. यामध्ये आपल्याला फूड स्टफ त्याचबरोबर ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशन करून किंवा यांचं ऑक्सिडेशन करून आपण ATP सिंथेसिस केलेले आहेत. यामध्ये प्रायमरी मॉलिक्यूल म्हणजेच ग्लुकोज म्हणजेच मी तुम्हाला सांगितले की ह्युमन बिईंग्समध्ये कार्बोहायड्रेट इट इज द प्रायमरी एनर्जी मॉलिक्यूल. प्रायमरी एनर्जी मॉलिक्यूल आपण कार्बोहायड्रेटला म्हणतोय, त्याच्यापासून ATP सिंथेसिस हे केलं जात असतं. ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात घ्या. बघा ओव्हरऑल स्लाइडमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं हे मी परत एकदा रिपीट करतोय. ब्रीदिंग म्हणजे काय सांगितलं की मी इनहेलेशन अँड एक्सहेलेशन ऑफ गॅसेस दॅट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन एन्व्हायरमेंट अँड बॉडी. की तो ऑक्सिजन आपल्या ब्लडमध्ये येतोय, लंग्समध्ये येतोय. लंग्समध्ये आल्यानंतर तो ब्लड कॅपिलरीमध्ये जातोय. ब्लड कॅपिलरीमधून आपल्या सेल्समध्ये येणार आहे. सेल्समधून तो ऑक्सिजन आल्यानंतर तिथं सेल्युलर रेस्पिरेशनला चालू होतं. सेल्युलर रेस्पिरेशन सुरू होतं आणि सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी सिंथेसिस म्हणजेच ATP सिंथेसिस हे होत असतं. आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात ATP सिंथेसिस हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा आपल्या पुस्तकामध्ये दिलाय तो दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ATP. तो पॉईंट काय आहे तो आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. आता ओव्हरऑल ह्या इंट्रोडक्टरी स्लाइडमध्ये तुम्हाला काय काय समजलं किंवा आपण काय काय पाहिलं ते आपण एकदा रिपीट करूया. बघा, रेस्पिरेशन काय असतं. इट इज द मेंटेनन्स द रिक्वायर द कंटिन्युअस एनर्जी सप्लाय. आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनमुळे आणि फूड स्टफमुळे आपल्याला एनर्जी सप्लाय हा कंटिन्युअस हा होत असतो. लक्षात घ्या, रेस्पिरेशन इज द रिक्वायर्ड फॉर द सप्लाय ऑफ एनर्जी. ठीक आहे, देन बघा न्यूट्रियन्स लाईक कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स आर युज्ड टू द एनर्जी प्रोडक्शन. दॅट इज ऑल्सो बेसिक कन्सेप्ट की आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस एनर्जी सप्लाय करण्यासाठी न्यूट्रियन्स लागतात. त्यालाच आपण फूड पार्टिकल असं म्हणलं होतं. फूडमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन हे मॉलिक्यूल इन्व्हॉल्व असतात की त्यांचा यूज करून आपण त्यांचं ऑक्सिडेशन करून ओके त्यांचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण O2 ॲड करून त्यांचं एनर्जी प्रोडक्शन म्हणजेच त्यांच्यापासून आपण ATP प्रोडक्शन केलेले आहेत. देन सेल्युलर लेवल ऑर्गॅनिझम म्हणजे सेल्युलर लेवल यांच्यामध्ये सेल स्ट्रक्चर किंवा त्यांच्यामधील सेल ऑर्गनली आहेत असे ऑर्गॅनिझम्स त्याला आपण म्हणतोय सेल्युलर ऑर्गॅनिझम.
ठीक आहे. सेल्युलर लेवल ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ह्या रिक्वायर्ड असतात. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस केमिकल एनर्जी चालू असतात, त्याला आपण मेटाबॉलिक रिॲक्शन्स म्हणतोय, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणतोय, की त्यांच्यासाठी एनर्जीची रिक्वायरमेंट ही असते. ही एनर्जी आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ फूड स्टफ म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन करून हे ATP तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे लक्षात घ्या की सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी फूड स्टफचं ऑक्सिडेशन करून भेटलेली असते किंवा तयार होत असते. ठीक आहे. देन ऑक्सिजन इज रिक्वायर्ड बाय ॲरोबिक ऑर्गॅनिझम. आता रेस्पिरेशनचे आपण पुढे दोन टाईप पाहणार आहोत. एक असतं ॲरोबिक रेस्पिरेशन, दुसरं आहे ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. लक्षात घ्या, ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲनॲरोबिक म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा इन्व्हॉल्व नसतो. क्लास 10th आपल्याला हे झालेलं आहे, तरी पण लक्षात घ्या ऑक्सिजन इज रिक्वायर्ड बाय ॲरोबिक ऑर्गॅनिझम, की ज्या ऑर्गॅनिझममध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये जेव्हा ऑक्सिडेशन होतं, त्यांच्यामध्ये जेव्हा ATP प्रोडक्शन होत असतं त्यावेळेस त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड इट इज अ बाय प्रॉडक्ट, कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो. लक्षात घ्या की जे ऑर्गॅनिझम ॲरोबिक आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन यूज होतो फॉर द एनर्जी प्रोडक्ट्स, दे प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड ॲज अ बाय प्रॉडक्ट अँड दे रिलीज आउट, म्हणजे ते बाहेर टाकून देतात, दे टेकन आउट द कार्बन डायऑक्साईड. हा पॉईंट लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. ठीक आहे. म्हणजे हे पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ह्याला IMP करा. तुम्ही जर वही समोर घेऊन बसला असेल तर हे पॉईंट सगळे नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. परत तुम्ही हे पॉईंट सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग आता नेमकं ओव्हरऑल आपल्याला असं लक्षात आलं की रेस्पिरेशन, ओके, रेस्पिरेशन हे दोन टाईपमध्ये होत असतं. त्यामध्ये पहिला टाईप आपण बघितला बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरा टाईप आपण बघितला सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. ओके, हे दोन टाईप रेस्पिरेशनचे आहेत. त्यामध्ये बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये गॅसेस एक्सचेंज होतं, जसं की O2 आणि CO2चं हे इन्हेलेशन एक्सेलेशन होत असतं. आणि सेल्युलर लेवल रेस्पिरेशनमध्ये एनर्जी प्रोडक्शन होत असतं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो ATP प्रोडक्शन हे होत असतं. ATP प्रोडक्शनसाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड लिपिड यांचं ब्रेकडाऊन केलं जातं, म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि ATP प्रोडक्शन हे होत असतं. मग आता नेमकं हे ATP प्रोडक्शन म्हणजे काय आहे आणि म्हणजे फॉर्मेशन ऑफ ATP नेमकं काय असतं? ATP इट इज द करन्सी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, एनर्जी करन्सी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे आहेत त्यांच्यामध्ये ATP हा एनर्जी रिच ऑर्गॅनिक कंपाऊंड हा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच लिव्हिंग थिंग्समधील ATP हा एक एनर्जी मॉलिक्यूल आहे. ATPचा यूज हा एनर्जी रिलीज केला जातो फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्या बॉडीमधील जी काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे किंवा एखादी प्रोसेस आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये जेवढी काय ॲक्टिव्हिटी आहे, पण आता मी त्याला फंक्शन्स म्हणतो, बॉडीतील कोणतंही फंक्शन जे आहे ते घडवून आणण्यासाठी ATP इज मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी करन्सी. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की एखादी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये जर घडवून आणायची असेल तर ATPला हायड्रोलाइज केलं जातं. ATPमधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल रिलीज केला जातं आणि ती ॲक्टिव्हिटी घडवून आणली जाते. म्हणजे ATPमधून एक फॉस्फेट मॉलिक्यूल हा रिलीज होतो, मग ATPचं कन्व्हर्जन होतं ADPमध्ये. ATP म्हणजे काय असतं तर नेमकं ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. याच्यामध्ये 3 फॉस्फेट आहेत. ओके, याचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. ATPचं स्ट्रक्चर आहे, ॲडिनोसिन आहेत आणि असे 3 फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा 3 फॉस्फेट बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एखाद्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी किंवा एखाद्या फंक्शन घडवून आणण्यासाठी ATP म्हणजेच एनर्जीची गरज असते. ATPचं हायड्रोलायसिस केलं जातं. हायड्रोलायसिस म्हणजेच काय तर त्यांचं ब्रेकडाऊन केलं जातं. ATPला ब्रेक केलं जातं, त्यातून फॉस्फेट मॉलिक्यूल रिलीज केला जातो आणि तिथं ॲक्टिव्हिटी किंवा ते फंक्शन वर्क करतं. देन त्या ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये होतं. ठीक आहे. मग नेक्स्ट टाईम ATP सिंथेसिस करण्यासाठी काय करावं लागतं? वेनेवर एनर्जी इज रिलीज्ड, इथं एनर्जी आता रिलीज झाली. ओके, लक्षात घ्या, या ठिकाणी एनर्जी रिलीज झाली. मग नवीन ATP तयार करण्यासाठी जे ADP आहेत, ओके, हे ADP आहेत, यांचं फॉस्फोरायलेशन केलं जातं. ठीक आहे, यांचं फॉस्फोरायलेशन. आता फॉस्फोरायलेशन आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हे फॉस्फोरायलेशन केलं जातं. फॉस्फोरायलेशन करून म्हणजेच यांच्यामध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल ॲड करून त्यांच्यापासून हे ATP मॉलिक्यूल तयार केले जातात. लक्षात आलं पॉईंट? म्हणजे इथं काय सांगितलं, व्हेनेवर एनर्जी इज रिलीज्ड ATP सिंथेसिस टेक्स प्लेस फ्रॉम ADP अँड फॉस्फेट.
म्हणजे ह्या ADPमध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल ॲड केला जातो आणि परत ते ATP सिंथेसिस केलं जातं. मग आता हा फॉस्फेट मॉलिक्यूल कुठून आणला जातोय ते आपल्याला पुढं बघायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात घ्या. जेव्हा एनर्जीचं युटिलायझेशन होतं, एनर्जीचं युटिलायझेशन झालं की ADP तयार होतात. ह्या ADPमध्ये एक नवीन फॉस्फेट मॉलिक्यूल ॲड करून त्यांचं परत ATPमध्ये कन्व्हर्शन केलं जातं, म्हणजे ATPचं फॉर्मेशन केलं जातं. आपल्याला पॉईंट फक्त कोणता बघायचा आहे की हा फॉस्फेट मॉलिक्यूल कुठून येतो आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात. बघा, ATP प्रोडक्शन किंवा ATP सिंथेसिस करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतोय फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, फॉस्फोरायलेशन मीन्स ॲडिशन ऑफ फॉस्फेट. म्हणजे जेव्हा आपण ह्या ADP मॉलिक्यूलमध्ये, बघा लक्षात घ्या, इथं हा ADP मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये जेव्हा आपण एक फॉस्फेट मॉलिक्यूल ॲड करतोय त्या प्रोसेसला आपण म्हणतोय फॉस्फोरायलेशन. ठीक आहे, याला काय म्हणतोय आपण, फॉस्फोरायलेशन. लक्षात आलं, म्हणजे ATP सिंथेसिसची प्रोसेस काय झाली, दॅट इज द फॉस्फोरायलेशन. मग आता आपल्याला क्वेश्चन हाच आला पाहिजे की हा फॉस्फेट मॉलिक्यूल किंवा हा फॉस्फेट बॉन्ड येतोय कुठून. त्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात, त्या आपण पुढच्या स्लाइडवरती बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ ATP इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरायलेशन. देन ATP इज फॉर्मेड बाय ॲडिशन ऑफ इनऑर्गॅनिक फॉस्फेट टू ADP. हा पॉईंट इथं क्लिअर झाला. मग आता फॉस्फोरायलेशनच्या मेथड्स काय आहेत आणि व्हॉट इज फॉस्फोरायलेशन हे आपण इथं लक्षात घेऊ. बघा, डिफरंट वेज ऑफ द फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन होण्याच्या पद्धती म्हणजे ATP फॉर्मेशन करण्याच्या स्टेप्स काय काय आहेत, कुठल्या कुठल्या टाईपनी आपण ATP फॉर्मेशन हे करू शकतोय. पहिलं आहे फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, फोटोफॉस्फोरायलेशन लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं लाईटचा यूज होतोय. ओके, लाईट म्हणजे इथं ऑर्डिनरी लाईट नसते, तर तिथं आपल्याला माहीत आहे की सनलाईट यूज केली जाते. म्हणजेच या प्रोसेसमध्ये फोटोसिंथेसिस, ओके, फोटोसिंथेसिस किंवा लाईट प्रेझेंटिंग रिॲक्शन असते, या थ्रू फोटोफॉस्फोरायलेशन तिथं केलं जातं. म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट विथ द हेल्प ऑफ लाईट ऑर विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. दुसरं आहे आपल्याकडे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि थर्ड वन इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. हे काय आहेत आपण आता लक्षात घेऊ. हा पॉईंट लक्षात घ्या, फोटोफॉस्फोरायलेशन विथ द हेल्प ऑफ लाईट, म्हणजे लाईटच्या साह्यानं जेव्हा आपण ADPचं फॉस्फोरायलेशन करतोय. ओके, जेव्हा आपण लाईटचा यूज करून ADPचं फॉस्फोरायलेशन करतो, इट इज कॉल्ड ॲज द फोटो फॉस्फोरायलेशन. फोटोसिंथेसिस या टॉपिकमध्ये आपण याचा क्लिअरली अभ्यास केला आहे, लिंक इथं दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, पण फोटोसिंथेसिस या टॉपिकची लिंक दिली आहे. तो टॉपिकचा अभ्यास करा, यामध्ये तुम्हाला फोटोफॉस्फोरायलेशन क्लिअर होईल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. बघा, आता यामधून आपण काय करतोय, इट इज द डायरेक्ट फॉस्फोरायलेशन ऑफ ADP. म्हणजे ADPचं डायरेक्ट फॉस्फोरायलेशन होतं. म्हणजे नेमकं डायरेक्ट होतं म्हणजे नेमकं काय होतं असतं, बाय ट्रान्सफरिंग द फॉस्फेट ग्रुप फ्रॉम द सुटेबल सबस्ट्रेट. म्हणजे लक्षात घ्या की आपण जे फूड स्टफ खाल्लेलं आहे, म्हणजे त्यामध्ये कुठले कुठले आले, आपण फूड स्टफ म्हणजे आपल्या डाएटमधून जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स हे मॉलिक्यूल जे आहेत, मोस्ट ऑफ दी त्याच्यामध्ये मी सांगितलं की कार्बोहायड्रेटच असतात. अशा सबस्ट्रेटमधून डायरेक्टली जर आपण फॉस्फेट ग्रुप ADPमध्ये जर ट्रान्सफर करत असेल, तर त्या प्रोसेसला म्हणतोय सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. आलं लक्षात, म्हणजे इतर हे वाक्य, हे सेंटेन्स परफेक्टली लक्षात घ्या. इट इज द डायरेक्ट फॉस्फोरायलेशन ऑफ ADP बाय ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम एनी सुटेबल सबस्ट्रेट. एखाद्या सुटेबल सबस्ट्रेटमध्ये की ज्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे, तो फॉस्फेट ग्रुप आपण डायरेक्टली ADPमध्ये जर ट्रान्सपोर्ट करत असेल, तर त्याला आपण म्हणतोय सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशन. आणि ही जे काय सबस्ट्रेट लेव्हल फॉस्फोरायलेशनची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस मोस्ट ऑफ दी आपल्याला सेल सायटोप्लाझममध्ये दिसून येते. ठीक आहे, सेलचं जे इथं आपल्याला माहीत आहे की सेल सायटोप्लाझममध्ये दिसून येते. त्याचबरोबर जो मायटोकॉन्ड्रिया असतोय, सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असतोय, ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये, ठीक आहे, मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला माहीत आहे की इनर मेम्ब्रेन हा जो पार्ट असतो मॅट्रिक्सचा, ह्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला ही जे काय सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनची प्रोसेस आहे ती दिसून येते. हा पॉईंट लक्षात घ्या, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन कुठं होतं, सायटोप्लाझम ऑफ द सेल अँड मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. देन नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. जेव्हा एखाद्या सबस्ट्रेटचं,
ओके, एखाद्या सबस्ट्रेटचं ऑक्सिडेशन करत असताना त्याच्यामधून NADH किंवा FADH असे मॉलिक्यूल रिलीज झालेले असतात. ह्या NADH आणि FADH पासून जेव्हा ATP सिंथेसिस केले जाते त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. पॉईंट परत एकदा लक्षात घ्या. इथं मी काय सांगितलंय, इन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ATP इज सिंथेसाइज्ड using energy released during oxidation of substrate. म्हणजे अशा प्रकारचे सबस्ट्रेट जे आहेत NADH किंवा FADH यांच्यापासून ATP तयार करायच्या प्रोसेसला आपण म्हणतोय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आलं लक्षात? यामध्ये आपण काय करतोय तर NADH किंवा FADH यांच्यापासून एनर्जी किंवा ATP हे तयार करत असतो, त्याला म्हणतोय आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. क्लिअर आहे? समजलं? आलं लक्षात? आता नेक्स्ट पॉईंट यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आहे, ओके, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे प्लेस होत असतं तर इनर वॉल ऑफ मायटोकॉन्ड्रिया. जी मायटोकॉन्ड्रियाची ही वॉल आहे, म्हणजे लक्षात घ्या की दिस इज द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर जरा बघून घ्या, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या टॉपिकमधील. मायटोकॉन्ड्रियाचं हे स्ट्रक्चर आहे. ह्या मायटोकॉन्ड्रियाचं जे इनर मेम्ब्रेन असतं, ठीक आहे, किंवा वॉल ऑफ आपण मायटोकॉन्ड्रिया असं देखील म्हणलं तरी चालतं, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन या ठिकाणी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे होत असतं. ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट इथं लक्षात घ्या. बघा परत एकदा ओव्हरऑल पॉईंट लक्षात घ्या की सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन काय असतं आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन काय असतं. यामध्ये सुटेबल सबस्ट्रेटचं ऑक्सिडायझेशन होत असतं. यामध्ये NADH आणि FADH यांचं ऑक्सिडेशन करून फॉस्फोरायलेशन केलं जातं, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन दोघांमध्ये डिफरन्स काय? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन हे असतं ते सेलच्या सायटोप्लाझममध्ये अँड मायटोकॉन्ड्रियलच्या मॅट्रिक्समध्ये हे होत असतं, आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे होत असतं इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन यामध्ये आपल्याला हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालेलं दिसून येते. दोघांचाही यूज ATP सिंथेसिस आहे. दोघांचं पण एम किंवा दोघांचं पण टार्गेट काय आहे? ATP सिंथेसिस. आता ह्या दोघांमध्ये पण कोणत्या कोणत्या स्टेप आहेत, कोणत्या प्रोसेस आहेत, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. सबस्ट्रेट लेवलमध्ये होत असतं ते ग्लायकोलायसिस, ओके. ऑक्सिडेटिव्हमध्ये होत असतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, हेही आपण बघणार आहोत. 10वीत थोडेफार इंट्रोडक्शनरी झालंच आहे. इतके पॉईंट आपल्याला ह्यामध्ये क्लिअर झाले पाहिजे. बघा त्याचबरोबर ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक प्रोसेस काय असते ते लक्षात घ्या. ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय तर दॅट इज द सिंथेसिस ऑफ द मॉलिक्यूल. आपल्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर नवीन मॉलिक्यूल सिंथेसिस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिक प्रोसेस. त्याला फोटोसिंथेसिस आपण म्हणतो, दॅट इज द बायोसिंथेसिस प्रोसेस. कॅटाबॉलिक प्रोसेस काय असतं? दॅट इज द ब्रेकडाऊन प्रोसेस, म्हणजेच रेस्पिरेशन. आत्ता आपण ओव्हरऑल ह्या पॉईंटमध्ये तेच क्लिअर करत आहोत की रेस्पिरेशन म्हणजेच काय होत असतं, त्यामध्ये मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होत असतं. ठीक आहे, म्हणजे फूड पार्टिकलचं ब्रेकडाऊन होत असतं, त्याला आपण ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिजनच्या सहाय्यानं ब्रेकडाऊन केलं असं म्हणत आहोत. ठीक आहे, ओके. तर एवढे पॉईंट या लेक्चरमध्ये क्लिअर झालेले आहेत. एवढे पॉईंट ओव्हरऑल परफेक्टली अभ्यास करून घ्या. बघा आता ह्याच्यावरती MCQ कशा पद्धतीने विचारले जाते ते आपण इथं बघूया. ड्युरिंग द सेल्युलर रेस्पिरेशन द कार्बन डायऑक्साईड प्रोड्युसेड इज, म्हणजे सेल्युलर लेवल जेव्हा रेस्पिरेशन होतं त्यावेळेस जो कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो तो काय होत असतो. ठीक आहे, ऑप्शन दिले आहेत तुम्हाला, ॲब्सॉर्ब्ड, टेकन आउट, स्टोअर्ड अँड कन्झ्युम्ड. काय आन्सर असेल लगेच कमेंटमध्ये लिहून काढा, कमेंटमध्ये टाका आन्सर तुमचं काय असेल ते. मी सांगणारच आहे तरी पण तुम्ही लगेच कमेंट करा. बघा तर सेल्युलर लेवल रेस्पिरेशन होत असताना जो कार्बन डायऑक्साईड हा बाय प्रॉडक्ट म्हणून तयार झालेला असतोय, हा बाय प्रॉडक्ट टेकन आउट केला जातो, म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकून दिला जातो. सो राईट आन्सर इज द बी. तुम्ही जर हे करेक्ट केलं असेल तर परफेक्ट, तुम्हाला हा लेक्चर क्लिअरली अंडरस्टँड झाला आहे. नेक्स्ट MCQ बघा आपल्याकडे काय दिलं आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आत्ता रिसेंट स्लाइड झाली आपली ती. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इज प्रोडक्शन ऑफ. सिम्पल पॉईंट आहे, काय आहे तो बघा. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय हे आपल्याला इथे विचारले. ऑप्शन बघा, NADH इन रेस्पिरेशन,
ATP in respiration, NADPH in photosynthesis, ATP in photosynthesis. आता ह्यामध्ये आपल्याला काय पॉईंट विचारला नीट व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इज, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये नेमकं काय होत असतं. ठीक आहे, तुम्हाला जे ॲन्सर करेक्ट वाटते ते तुम्ही कमेंट करा. मी हे ॲन्सर तुम्हाला पण सांगणारच आहेत काय असतं ते बघा. बघा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन हे काय आहे तर ATP प्रोडक्शन इन रेस्पिरेशन. राईट ॲन्सर इज बी. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं ATP प्रोडक्शन केलं जातं विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन. आता ह्यात काय केलं जातं NADH आणि FADH यांच्यापासून हे ATP प्रोडक्शन केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन काय विचारला जातो आपल्याकडे. तर विच ऑफ दिस यील्ड मॅक्झिमम नंबर ऑफ ATP मॉलिक्युल्स अँड युटिलाइज द रेस्पिरेटरी सबस्टेट. रेस्पिरेटरी सबस्टेट कोण आहे आणि कोणता मॉलिक्यूल जास्त एनर्जी रिलीज करतोय हे आपल्याला MCQ मधून विचारलं आहे. बघा MCQ ॲन्सर येते का तुम्ही ते कमेंट करून सांगा लगेच. बघा तर याचं राईट ॲन्सर आहे तर ग्लुकोज इट इज द कार्बोहायड्रेट. तर तुम्ही म्हणाल की ग्लायकोजन पण कार्बोहायड्रेट, पण ग्लायकोजन हे पॉलीसॅकॅराइड आहे, ह्याला ब्रेक होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ग्लुकोज ही इज मोनोसॅकॅराइड. ग्लुकोज हे मोनोसॅकॅराइड आहे, लगेच ब्रेक होतं आणि त्यांच्यापासून जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज केली जाऊ शकते. ठीक आहे, तर हा झाला आपला रेस्पिरेशनचं इंट्रोडक्शन. आणि व्हॉट इज द रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये एनर्जी काय असते, कशा प्रकारे एनर्जी तयार होत असते, हे पॉईंट आपण इथं सगळे बघून गेलेत. ठीक आहे, सगळा लेक्चर जर तुम्हाला समजले असेल, आपली MCQ वगैरे तुमची अंडरस्टँडिंग झाली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि नेक्स्ट लेक्चरसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, लगेचच तुम्हाला नेक्स्ट लेक्चर हे भेटून जाईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशनचे टाईप्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन, ॲनारोबिक रेस्पिरेशन काय आहे, त्याचबरोबर रेस्पिरेशनमधून ज्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये स्टेप ज्या आहेत ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, चेन रिॲक्शन, हे काय आहेत तेही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तुमच्या काय शंका असतील, काय डाऊट असतील तर लगेच कमेंट करून विचारा. थँक्यू.